कंटाळलेल्या रसिकांसाठी हास्याचा नजराणा घेऊन पुन्हा एकदा आली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला. सुसाट आणि बुंगाट दोन्ही कल्लाकार रेडी आहे. आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरंद अनासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे. पारो सोडून गेल्यामुळे चंद्रमुखीच्या कोठीवर जाणारा देवदास आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पण चंद्रमुखीच्या कोठीवरती जर पारोच जायला लागली तर देवदासचं काय होईल? बघूयात आता हा देवदास. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कॅप्टन्स विशाखाताई आणि अंशुमन दादा आणि त्यांच्या बरोबर जोकर योगिनी. देवा, अरे ओ देवा. दरवाजे के चौखट पे फिर से आया ये देवदास. देव, पारू, देव, पारू, देव, तिथेच थांब देव. मेरी शादी हो चुकी है. तीच तर खूप मोठी चूक केलीस तू. देव, मी कोणाची तरी बायको आहे, माझं लग्न झालंय देव. माझ्याशी लग्न झालंस तर विधवा झालीस तू. देव, मी तुझ्या प्रेमात तडफडत असतो, मी तडफडतोय. हा, तू मात्र लग्न करून मस्त मोठी बेटी झाली. हा, कुठे देव, तू माझ्या आठवणीत दारू प्यायला लागलास, पण मी मात्र तुझ्या आठवणीत खा खा खात राहिले देव. खाऊन खाऊन ढेकर द्यायचं सोडून तू उचक्या का देतेस? देव बाबू, देव बाबू, तिच्यावर असं उचकू नका देव बाबू. आज पारो इथे आल्यामुळे मला खूप आनंद झालाय. आज मला गावंसं वाटतंय, मला लाचावंसं वाटतंय. लाचावस म्हणतेस तू? लाचावस? चंद्रमुखी, तू सुद्धा चक्क फंबल मारतेस. चुप बस बेवड्या. चुप बस बेवड्या. चंद्रमुखी, तुला गावंसं वाटतं तर तू गा, तुला लाचावंसं वाटतं तर लाच. चंद्रमुखी लाच. ढाई शाम रोक ले और चुक मुक चूम ले, मुक चूम ले, सर से मोरी चुनर गई. सरक 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 सरक. आहे छेड़ छेड़ मोहे गरबा लगाए, आहे छेड़ छेड़ मोहे. काय फालतुगिरी चालली तुमची दोघींची? पारू, तू इथं काय करतेस? देव, तुला माहितीये ना देव, माझं लग्न झालं ठाकूर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. काय फालतुगिरी चालली तुझी? मला माहिती तू ठाकूर असते. देव, तुला माहितीये ना, आमच्या ठाकरांच्या इकडे देवीच्या पूजेला तवायफच्या अंगाची मिट्टी लागते देव. म्हणून मी तिच्याकडे आले आणि तिला सांगितलं तुझ्या अंगाची मिट्टी दे, मला आमटी करायची. तुझ्या अंगाची मिट्टी दे, मला कट्टी करायची, मला पिट्टी करायची. काय म्हणते फालतुगिरी? काय करायचं मला सांग का? अरे देव बाबू, तिला मिट्टीची पूजा करायची, तिला तवायफ दे देव बाबू. कुणाला तयार करायचे, कुणाला मिट्टी करायचे, काय करायचे मला स्पष्ट सांगा ना. Actually, what happened, you know, Dave? What? I tell you, the problem is the solution is the. एक मिनिट.
तू इंग्लिश बोलतेस हो इंग्लिश बोलतेस Oh shit. परत तो विषय. मला तुमच्या दोघींचा डाऊट यायला लागलाय Oh shit. हा मला सांगा तुम्ही दोघी दारू प्यायला मी पुन्हा एकदा विचारतो तुम्ही दोघी दारू प्यायला म्हैशी सारखं रे कोण का फायनलच्या दारू प्यायला ए मोसंबीची ए तुम्ही दोघी दारू प्यायला Actually, what happened? ए तू देशी प्यायलीस देशीच बोल देशी मला बोलू देशी ऍक्च्युली व्हॉट हॅपन नाही देशी आज काय झालं माहिती का देव मी हिच्याकडे आले आणि तिला सांगितलं मुझे मेरा देव वापस देव तर ही मला म्हणाली अगर मेरी नजर से देखोगी तो हर तरफ पाओगी देव बाबू को देवा अरे ओ देवा उस बिस्तर की सिलवट में है देव बाबू देवा उस झूमर में है देव बाबू देवा त्या दारूच्या बाटलीत बुडालाय तुझं देव देवा. देवदास. देवा मग मी ती बाटली वाटली काय हा वाटली काय वाटली काय तू वाटली काय ती बाटली घेत- अगं वाटली काय प्यालीस तू काय केलंस तू हे काय हिच काय लाजले मी ढेकर दिली तुला पिताला लाज नाही वाटली आणि हिश फिश करतेस तू अरे पण तू का प्याली चंद्रमुखी एक लिमिट तू लिमिट क्रॉस करू नका का बताऊ देव बाबू फुटेज खाऊ नका पटकन सांग मला तिला कंपनी म्हणून हिला कंपनी म्हणून हा. तू दारू प्यारीस मग हिला कंपनी म्हणून तू दारू प्यारीस का म्हणतोय बाबू चुन्नीलालला कंपनी म्हणून जर तुम्ही दारू पिऊ शकता तर पळसी पारूला कंपनी नको नाही मला अजिबात आवडलेलं नाही मला आवडलेलं नाही तुला आवडलेलं नाही बेवड्या सॉरी तेवढ्या सॉरी तेवढ्या बेवड्या चिडू नको तर काय करू मी काय करू ए ऐक नाही भावा भावा ऐक मी काय म्हणते भावा भावा भाव आईच्या गावा डायरेक्ट भावा हा मला सांग तू नक्की चंद्रमुखीचा आहेस ना आणि तू पारूचा आहेस ना देवा अरे ओ देवा ए, तू लहानपणी माझ्यासाठी जो दिवा पेटवला जो कधीच विजू दिला नाहीस तो कुठे आहे दिवा हा काय सिलसिला ये चाहत का न मैंने बुझने दिया पिया ये दिया ना बुझा है ना बुझेगा मेरी चाहत का दिया मेरे पिया अब आजा रे मेरे पिया बरं तू माझ्या प्रेमासाठी ह्या दिव्यातलं तेल प्यालीस तू वेडायस मी दिव्यामध्ये दारू भरली होती तू दारू प्याली तर पेली मी दारू पण दारू खूप कडू असते तोहीन मत कर दारू को कड़वा कहकर ए भाई ए काय करतेस तू देवदास केला होता दिलीप कुमार ने ए पण हा माझा देश असा आहे शाहरुख खानचा ओके ओके जिंदगी के तजुर्बे शराब से भी कड़वे होते हैं देव जिंदगी के तजुर्बे शराब से कड़वे होते हैं कहते हैं पीने वाले मर जाते हैं जवानी में कहते हैं पीने वाले मर जाते हैं जवानी में हमने तो बुजुर्गों को जवान होते हुए देखा है मैं खानों में शुक्रिया अब इस पर मैं भी कुछ फरमाती हूँ पारो ग पारो विसाची पारो वर हायले तुला वर हायले वर आयले तुला वर आयले बऱ्याच गावात तुला वर आयले चुकणारो गाते पारो नाचते पारो का बोलतेस तू आरो त्या दोघी टाईट आहे तू व्यवस्थित आहेस ना आणि तुम्ही दोघींनी दारू पिऊन राडा केला पारो का पारो देवदास? मी जाईन त्या आरोकडे का देवदास का तुला आमचेच राणे दिसतात देवदास का
नसायचं असं का सांगा ना असं का पळसाला पानं तीनच का सुवासिनी टिकली लावायची का शंकराला बेल का 10 रुपयाचं पुस्तक 5 रुपये 10 रुपयाचं पुस्तक 10 रुपयाचं पुस्तक 5 रुपये हे काय ठाकूरांचा व्यवसाय ना पुस्तक विकायचा ओके सगळी पुस्तकं संपली तुझी. देव बाबू दर 20 वर्षांनी कुणीतरी नवीन देवदास बनवणार आणि पुन्हा सगळं तेच आम्हीच नाचायचं आणि तू 10 रुपयाची देव असं का देव असं का अर्धागिरी तिकीट लावायची असं का ए, पैशाला बस परत झालं. देत अरे, बस झालं ना. ओके पुस्तक संपली देव बाबू आज तुम नाचोगे और हम एंजॉय करेंगे हाँ देव हाँ आज तुम नाचोगे और हम एंजॉय करेंगे देव देव याद रखना जब ये घुंघरू पैर पर बांध कर नाचोगे वो हर शाम हमारी होगी देव हमारी लाज देव घुंघरू बांधून झाले लाज लाज देव लाज बजाओ हम पे ये किसने हरा रंग डाला हाँ हम पे ये किसने हरा रंग डाला खुशी में हमारी हमें मार डाला अल्लाह मार डाला अल्लाह मार डाला अल्लाह मार नाही मला त्रास होतो मला त्रास आहे सगळ्याचा बंद करा हे कळलं तुला किती त्रास होतो जेव्हा तू दारू पितोस तेव्हा आम्हा दोघींना किती त्रास होत असेल कळलं तुला देव मी सांगायचंय पियो देव बाबू मत पियो देव बाबू मत कधी ऐकलत माझं पण तू मत बोलायची त्याच वेळी बोलायचं वत 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 आणि मी 2 पेग डाऊन असायचो पण मी चुकलो तुम्ही प्लीज दारू पिऊ नका प्लीज प्लीज दारू पिऊ कळलं देव तुला हा. यापुढे तू दारू प्यायची नाही नका पण तुम्ही पिऊ नका प्लीज आम्ही नाही पिणार पण देव तुला माहितीये आम्ही दोघी दारू पेलोच नाही तुला कळण्यासाठी आम्ही हे सगळं नाटक केलं देव नाटक हा देव बाबू आता उद्यापासून तुम्ही दारूला हातही लावायचा नाही देव बाबू आणि जर तुला दारू प्याविषयी वाटली ना तर तू चंद्रमुखीकडे जा कारण मी काया आहे तर ती साया आहे मी बाटली आहे तर ती अत्तराचा फाया आहे मी हात आहे तर ती कंगन आहे मी पाय आहे तर ती पायल आहे हे पण मी तिच्याकडे गेलो आणि मला दारू प्यायची इच्छा झाली तर नाही होणार देव बाबू नाही होणार कारण मी आता कोठी बंद करून व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं खरंच देव बाबू खरंच जसे चुन्नी लालनी 10 दारू सोडण्यासाठी ऍडमिशन घेतली सुद्धा देव बाबू तुम्ही पण ऍडमिशन घेऊन टाका ठीक आहे तुमच्या दोघींची शपथ घेऊन सांगतो हा. आजपासून दारू बंद 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 बस हा बस देवा ए बंद बोललो ना मी त्या देवाला रे या देवाला नाही हो. देवा अरे ओ देवा माझ्या देवदासनं माझ्या देवदासनं माझ्या देवदासनं सोडली आहे दारून देव माझा पावला आहे ग माझ्या देवदासनं सोडली आहे दारून देव माझा पावला आहे ग माझ्या देवदासनं सोडली आहे दारून देव माझा पावला आहे ग खूप मस्त होता हा देवदास कमाल होता आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसा वाटला मकरंद सर खूप मनोरंजक होता आणि तुम्ही एक चांगला उपहास केला त्याचा तुमचा जोकरही मस्त होता आणि तुम्ही दोघं ऑलवेज एव्हरग्रीन आहात Thank you, sir. मस्त रेणुकाताई खूपच धमाकेदार होता आणि ह्या ॲक्टमध्ये देवदासला व्यसनमुक्त करण्याचा जो प्रयास होता तो अत्यंत स्तुत्य होता आणि सफलही झाला मस्त सगळ्यांची कामं मस्त अभिनय तर आहेच मस्त तुम्ही दिसताय पण अप्रतिम खूप गोड थँक्यू सो मच प्लीज हॅव युअर सीट थँक्यू वाहन
चालकांनो सावधान, वाहने सावकाश चालवा, अन्यथा कधीतरी तुमच्यावरही असा प्रसंग ओढवण्याची शक्यता आहे. आपल्या समोर येतात तुमचे लाडके कलाकार बुंगाट टीमचे प्रसाद आणि संदीप. हॅलो. आई ग. हा बोल बोल. अगं ना निघालो जरा डेपोत उशीर झाला. आता येतो, पाहुणे यायच्या आधी येतो. हा अच्छा येऊन गेले होय. सॉरी सॉरी सॉरी. अगं पण बरं मी रात्रीचं जेवण मी बनवेन ठीक आहे. अगं बरं बाई मी भांडी पण घासतो. हे अति होत आहे आता. म्हणजे एवढं सगळं मी दिवसभर दमायचं, एवढी कामं करायची, रात्री तुला ते पण करून हवं होय. आपल्याला जमायचं. चल बरं बाई दाबतो, तुझे पाय पण दाबतो. चल ठेव आता फोन. ठेव, गाडी चालवतोय. फोन ठेव. काय काय मत म्हणजे मेली मेली माझी सक्की, ती मेली 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 माझी सक्की राणी मेली, गेली गेली माझी सक्की राणी गेली. ए बाहेर ये. बाहेर ये. दादा सॉरी, लक्ष नव्हतं, फोनवर बोलवतो. काय लक्ष नव्हतं? बाहेर ये. माझ्या राणीला मारलेस तू, खून केलास. बाहेर ये. सॉरी सॉरी मी बाबाचं लक्ष नव्हतं. बाहेर ये. वर्ष झालं मी एसटी चालवते, कधी झालं ना. सॉरी तू बाहेर ये. गाडी काढून सरकारी गाडी. ये बाहेर. मी उतरतो उतरतो. तुझी गाडी. हेडलाईट नको. तुझी गाडी. एसटी ढकलते पायाने. एसटी रजनीकांत आहे मी, रजनीकांत. सॉरी सॉरी. का रजनीकांतचे पिक्चर बघून आलोय. हा माझ्या राणीला मारलेस तू. नाही मी तुमच्या मुलीला नाही मारलं. राणी माझी राणी कुठे? राणी कुठे? काय माझी राणी? ही कोंबडी. कोंबडी बोल नका तिला, कोंबडी बोल नका. राणी आहे माझी ती राणी. आता कोंबडीला कोंबडी नाही तर का बकरी बोलणार? ए जाड्या, तू पाणी घेण्यासारखा दिसतोय म्हणून काय तुला लोक पाणी घेण्या बोलतात का? हो दादा, मला खरंच भीती वाटली. मला वाटलं तुमची राणी नावाची मुलगी माझ्या गाडी खाली येऊन मेली म्हणून घाबरलो. सॉरी सॉरी. मुलगीच होती माझी ती. ही कोंबडी तुमची मुलगी मग होती? माझी मुलगी होती. तुम्ही कोंबडीशी लग्न केलं? कोंबडीशी नाही रे, माझी मुलगी माझ्या राणीला मारलं. हो, ना ना ना. माझ्या राणीला मारलं तू. काय काय असं होतं ना. मग तिला जपून ठेवा घरात. आता रस्त्यावर कशाला टाकताय तिला? हा? जपूनच ठेवली होती तिला, जपून ठेवली होती माझ्या राणीला. माझी राणी मला बोलली मला ना गॅस झालाय. गाणं तिला खाल्ली होती तिने, चरबीला खाल्ले होते. अशी रस्त्याने चालली होती. मला बोलली बाबा मी जरा जाऊन येते. रोल वडाला तर ह्याची गाडी तिच्यावर गेली. माझ्या राणीला मारलं. वाटलं होईल तुझं. दादा तुम्ही जास्तच इमोशनल होताय. एवढ्या ओव्हर ऍक्टिंग ती मेलेली कोंबडी घाबरून जिवंत व्हायची. बघा रडू नका. हे 200 रुपये घ्या आणि विषय संपवा. घ्या. तुझं वजन किती रे साड्या? 80 किलो. हा मग मी तुला 1600 रुपये देतो. तू येऊन माझ्या गाडी खाली मार ना. काय म्हणजे वजनाचा आणि काय संबंध? हा माझी 10 किलोची कोंबडी होती, त्याची 200 होतात ना. मग तुझी 1600 होतील ना 80 किलोची. किती किलोची वजन? काय माझी 10 किलोची कोंबडी होती ती. 10 किलोची कोंबडी असते का? कोंबडी आहे की शामृग आहे? एवढी वजनाची कोंबडी असते. हे घ्या. 1000 रुपयात फायनल करा, पण आता मचमच नको. हे घ्या. हे बघा 1000 रुपयात काय होणार नाही सांगतो. अख्ख्या गावाला जेवण घालायचंय, तिच्या श्राद्धाचं तिचं 13वं करायचंय. हा ते एवढ्या रुपयामध्ये नाही होत. तुम्हाला किती रुपये हवेत मग? 1 लाख रुपये पाहिजे. अच्छा किती हवे? 1 लाख रुपये पाहिजेत. ही 1 लाखाची कोंबडी आहे? मग लाखाचीच कोंबडी आहे. काय एवढं काय नुकसान झालं तुमचं? काय काय करायची माझी कोंबडी तुम्हाला सांगतो. सकाळी उठायची आणि बांग द्यायची. मला 4 वाजता उठवायची. त्यानंतर तिच्या पिसांचं मी कॉक बनवायचो. कॉक बॅडमिंटन खेळतात ना, आणि ती शिट करायची ना, ते खाताला वापरायचो. अशी माझी कोंबडी होती ती. म्हणजे अंडी द्यायचं सोडून सगळं करायची तुमची कोंबडी? द्यायची की अंडी? दिवसात 5-5 अंडी द्यायची माझी कोंबडी. 5-5 अंडी दिवसाला 5 अंडी? दिवसाचं सोडा, रविवारी 9 अंडी द्यायची. म्हणजे का तिला कळायचं रविवारी पाहुणे रावळे येतात, पण ती एक्स्ट्रा 4 अंडी द्यायचे. भक्का बक अशी अंडी द्यायची.
माझी कोणाची पाय होती. हे बघा हे अति होते असं तुम्हाला नाही वाटत आहे? म्हणजे तुमच्या आता त्या राणीच्या अंड्यात त्याच्यात तुमची अंडी होती असं तुम्हाला म्हणायचं का? मग अंडी होती आणि तू तिची कोंबडी भ्रूण हत्या केली आहेस. काय 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 केलं काय केलंय? कोंबडी भ्रूण हत्या, त्यात पिल्लं होती पिल्लं. तुम्हाला कसं कळलंय? सकाळी माझी राणी म्हटली बाबा माझ्या पोटात दुखायला लागलंय, म्हणून मी लगेच तिला जिबड्यात टाकलं आणि तालुक्याला घेऊन गेलो, सोनोग्राफी मारून आणली. सोनोग्राफी मारून कोंबडीची आणली. सोनोग्राफी म्हणजे तुमची कोंबडी बाळंत होती? मग बाळात होती, तिची काकू पण आली होती बाळातपणासाठी, बॉयलर काकू. तुम्ही आता जास्तच बोलताय, माझा अजिबात विश्वास बसत नाहीये. आता तर तुमचा विश्वासच बसणार नाही, मी सांगतो ना तुम्हाला. काय? एकदा दुपारी असंच आम्ही घरामध्ये बसलो होतो टीव्ही बघत. हा. मी बेडवर होती, खाली बसली होती. हा. खाली बसली होती आणि तिचा आवडता कार्यक्रम लागला होता. ते लागतं ना ईटीला, मेजवानी परिपूर्ण किचन. काय 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 काय? मेजवानी परिपूर्ण किचन लागतं ना ते. मेजवानी परिपूर्ण किचन. हा ते हा. त्याच्यामध्ये रेसिपी चालू होती चिकनची. हा. हिला लय आवडती ती रेसिपी चिकनची. काय? हा. कोंबडीला चिकनची रेसिपी आवडायची. हा तिला आवडायची. मग तिकडं कलेजी टाकली अशी वरती तव्यामध्ये. हा. इथं माझी कलेजी हालायला लागली, मला घाम यायला लागला. काय काय होत का होतं तुम्हाला? मला अटॅक येणार होता. मी घाबरलो, बोललो राणी आता माझं काय खरं नाही. लगेच राणी बाहेर गेली आणि सगळं काका काकूंना बोलून घेतलं. कसं काय? गेली बाहेर, काका काका काकू, काका 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 काकू, काका 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 काकू. 8 काका आणि 2 काकू आल्या माहिती का. तुम्ही आता फार बोलताय, मला नाही वाटत आहे खरं. हे साधी कोंबडी नव्हती आमची, मग? सेलिब्रिटी क्रांती रेडकर मध्ये क्रांती रेडकर. त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर. हा तिची मैत्रीण, एकदम खास मैत्रीण होती तिची. कसं काय काय संबंध? ते गाण्याने कोंबडी पळाली. हा हा हा. त्या पिक्चर हीच होती की ते, हीच होती त्या कोंबडी पाहिली गाण्यात तुमची ही कोंबडी होती? ती. जाऊ द्या, तुम्हाला सांगतो, भरत जाधव हा हा. शिल्पी काढली, शिल्पी भरत जाधवनी. कोंबडी सोबत? हा शिल्पी काढली. हिला काय म्हणजे तुमच्या सगळ्या हिरोईन पण हिला ओळखतात? मग सगळे म्हणजे कसले ती, अहो कॉस्ट्युम वर तर बारीक लक्ष असायचं तिचं, कॉस्ट्युम वर. कोंबडी काय कॉस्ट्युम घालायची? ती नाही घालायची कॉस्ट्युम, दुसरे घालायचे, त्याच्यावर लक्ष ठेवायची ती. म्हणजे कधीच कॉस्ट्युम घातलं नाही. घातलं की तुम्ही तो पिक्चर पाहिला का, ते रेणुकाताईचा पिक्चर नाही का? कुठला? हम आपके कोण. हा हा हा. ते ती कुत्रा आहे की नाही, टफी टफी. हा टफी. ती टफी नाही, मग ही आहे, हीच आहे. ह्या कोंबडीने टफीचा रोल केला? हा मग ती कपडे घातले होते. कॅमेराची टेक्नॉलॉजी ना, आता कॅमेरे कसले भारी भारी आले, तसले कॅमेरा होता तो. आता तुम्ही मला सांगा की राजेश खन्नाच्या हत्ती मेरे साथीमध्ये हत्ती पण तुमच्या कोंबडीने केला? नाही ती आलं होतं काम त्याच्याकडं, पण काय झालं, त्यांच्याकडे आलं होतं, पण त्यावेळेस तब्येत बरी नव्हती तिची. हे असे दुसऱ्यांचेच रोल केले, म्हणजे स्वतःच्या कोंबडीने असं कुठला स्वतःचा रोल केलाच नसेल. काय सांगताय तुम्ही, आत्ता पिक्चर साईन केला तिने एक. कुठला? कॉकस्पर्श माहिती का. कोवडी माझी बायची गेली, नाही, 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 आता काय हे बघा, करू. हे आता आनंद दादाला काय सांगू. एक मिनिट, आता हे आनंद दादा कोण? आनंद शिंदे. आता त्यांचा हिच्याशी काय संबंध? आनंद शिंदे तिचा आदर्श होता. का म्हणून? आनंद शिंदेचा घरा तिच्या खुरड्याच्या वर ना, खुरड्याच्या वर असा फोटो आहे. असा फोटो आहे. रोज सकाळी 4 वाजता उठून ही तंबुरा घेऊन त्याच्यासमोर गाणं गायची. तुझी कोंबडी गाणं पण गायची? गाणं, डान्स बिन्स. अहो नंतर त्या गाण्यावर हिने ते गाणं नाही का, झुंबड झुंबड झुंबड, एवढ्या सुपाऱ्या मारल्या तिने, तुम्हाला सांगतो. हिची स्वतःचे ना 5 खुराडे आहेत. 5 कुरडीने स्वतःच्या जीवावर घेतलेत? हा. आणि राहते कुठे मग? ही 3 BHK मध्ये राहते, ते भाड्याने दिलेत. कोंबडी 3 BHK मध्ये? हा ते कलाकार कोट्यातनं तिला मिळालेत ना, कलाकार कोट्यातनं तिला 10% मध्ये मिळाले. कोंबडीला 10% मध्ये फ्लॅट मिळालाय? हा मग ती काय, त्यांना जर कलाकार वाटला ना तर ते कुणाला पण देतात. त्यांना वाटेल देऊन टाकतात ते. माझ्याकडनं ना खूप मोठ्या कोंबडीची हत्या झाली. हे बघा दादा, शेवटचे 1000 रुपयात पगारातले उरले 2000 रुपये सेटलमेंट करून टाका. घ्या. नाही 2000 कसे, माझी कोंबडी मारली 2000 होते होय, असं नाही होणार. हा तुमची कंप्लेंट 302 कलम लावणार बघा मी तुम्हाला. 302. नाही 302 कलम हे मनुष्य हत्येसाठी येतात, पशु हत्येसाठी नाही. असं कसं, मग पशु हत्येचा कलम लावणार मी तुमच्यावर. काही फायदा नाहीये, पशु हत्येत कोंबड्या मारणं येत नाही. असं कसं येत नाही, म्हणजे वाघ मारला तर ती येतं, मग हे मारलं तर का नाही, हे जीव नाही का, असं कसं. मग आता काय करायचं तुम्हीच सांगा. आता काय करायचं म्हणजे मी करणार. आता बघा तुम्ही फोन लावतो, तुम्ही वाटत लावतो बघा, आता फोनच लावतो. बरं ठीक आहे, लावा.
बघा मी फोन लावीन हं? हा लावा लावा खरंच मी फोन लावीन. लावा ना पोलिसांना लावा फोन लावा. बरं जाऊ दे, किती आहेत तुमच्याकडं? 2000 आहेत. हा मग देऊन टाका 2000. जाऊ द्या. नाही पण या 2000 पण 1000 रुपये मला हवे. मग 1000 तरी द्या की. नको जाऊ दे तू लाव. नाही, थांबा ना मीच लावतो पोलिसांना फोन. नको कशाला फोन लावता? अहो, नका. सांगे ना त्यांना फोन लावून. अहो, नका. इथे सेलिब्रिटी राणी नावाच्या कोंबडीचा ऍक्सिडेंट झालाय. मागच्या आठवड्यात डॉली नावाच्या सेलिब्रिटी कोंबडीचा ऍक्सिडेंट झालं. त्याच्या मागच्या आठवड्यात सँडी नावाच्या कोंबड्याचा ऍक्सिडेंट झालं. सांगू दे त्यांना. आयला तुम्हाला कसं काय कळलं हे सगळं? ए शाण्या आलोय मी एसटी महामंडळात. कळलं का? आमच्याकडे कंप्लेंट आलं ह्या रोडवर एक सेलिब्रिटी कोंबड्यांचा व्यापारी आहे. दर आठवड्याला एक कोंबडी त्या गाडी खाली येते. तो ड्रायव्हरनं धमकावून त्याच्याकडे पैसे वसूल करून घेतो. म्हटलं स्वतः जाऊन बघूया. अहो, ऐका, अहो, ऐका ना. नाही, नाही, थांबा आता पोलिसांना ऐका, मी बोलवतो. देतो की 2000. नाही, नाही, ठीक आहे ना, मी हॅलो, देतो. इन्स्पेक्टर कांबळे. हो, ऐका, हा. नका हो, करू असं. हो. हॅलो अगे रोट्या पार्सल मागून एक कोंबडी मिळाली इकडे. हा घेऊन येतो. हा चल 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 आलो हा चल. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला हा ऍक्सिडेंटचा सीन आहे ना. मकरन सर. अरे कोंबडीच्या हो. मला त्यातली अतिशयोक्ती फार आवडली. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात. लोक वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग शोधत असतात आणि गावाकडं वगैरे कुठंतरी गाडी खाली काहीतरी मारून मग नंतर बॉम्ब करायची, सगळा गाव जमवायचा, ते दडपण आणून त्यांच्याकडनं वसुली करायची, असे उपद्व्याप होत असतात. आणि आनंद शिंदेला तर आता ते पाहायला पाहिजे त्यांनी हे सगळं स्किट, म्हणजे तुला भेटते ते. पण एकंदरीत मजा आली. अतिशयोक्तीची ही गंमत येतेच. मला आवडला आहे. आपण तुमचे गुण बघूयात. मकरन सर. रेणुकाताई. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. ब्रेकमध्ये तुम्ही जाहिराती तर बघितल्याच असतील, पण आता इथे एका जाहिरात कंपनीमध्ये नक्की काय चाललंय हे आपण बघूयात. आपल्या समोर येतात सुसा टीमचे व्हाईस कॅप्टन शशिदा आणि नम्रताताई. क्या कभी तुमने कोई ऐड बनाया? नहीं बनाया. क्या तुमने ऐड किसी को दिखाया? नहीं दिखाया. मैंने दिखाया. मेरे उम्र के नौजवानों, ऐड बनाना मुझसे जानो. मैंने ऐड करके पैसा कमाया, नाम कमाया. झूठ तो कहता नहीं मैं ये जानो. ऐड का गुरु हूँ मैं ये जानो. ला 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 ला. ऐड बनाता हूँ मैं, ऐड बिकता हूँ मैं, ऐड बनाता हूँ मैं. तो ऐड करो, ऐड करो. ओ शादी हो, शादी हो. वाव सर वाव. म्हणजे तुम्ही ऍड बनवण्यासोबत इतकं फालतू सुद्धा गाता. फालतू. कसलं फालतू होतं माहितीये? अरे इथे चांगला तोंडात फालतू बोलते मला. अहो फालतू म्हणजे सॉलिड. आमच्या जनरेशनची स्टाईल होती. मग काही सॉलिड असलं ना की आम्ही फालतू म्हणतो. असं असेल ना तर कसला फालतू गायलोय मी. केवढा फालतू आहे ते. इतकं फालतू की इतकं फालतू म्हणजे. बस ना, किती स्तुती करशील. बस ना. बोल, तू कशासाठी आलेस माझ्याकडे? सर मला तुमची असिस्टंट बनायचंय. मला ऍड शिकायची आहे. करेक्ट माणसाकडे आलीस तू, करेक्ट माणसाकडे आलीस. अब मैं तुम्हें बताता हूँ कि एडवर्टाइजमेंट क्या चीज होती है बॉस. सर मला एकदम फालतू शिकवा कसं ते. मला मस्त शिका. एकदम फालतू फालतू शिकायचं. म्हणजे चांगलं ना. हो चांगलंच मग असं. असं फालतू शिकवतो ना तुला. विचार, काय विचारायचं? सर ऍडव्हर्टाइजमेंटची कॉन्सेप्ट कशी डेव्हलप करायची? सोपं आहे. कसं माहितीये का, आता माझ्याकडे क्लायंट आलेला आहे, त्याला ना अगरबत्तीची ऍड करायची. तर तुझ्या डोक्यात काय कन्सेप्ट आहे, काय सुरुवात करशील तू? अगरबत्तीची ऍड. हा सर आहे डोक्यात कॉन्सेप्ट आहे. सांग बघू. काय करायचं. एक सुंदर सोज्वळ स्त्री असते.
हा ती स्त्री आपण दाखवायची आपल्या ऍड मध्ये. ती अशी देव्हाऱ्यासमोर जाते, देवाजवळ असा दिवा लावते, अगरबत्ती लावते. मग अचानक देव प्रकट होतो. देव प्रसन्न होतो आणि म्हणतो, बालिके तुझ्या अगरबत्तीच्या सुवासामुळे मी प्रसन्न झालोय, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मस्त ना सर? फालतू एकदम. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू कसली फालतू, खरोखरता फालतू एकदम. अगं असं नसतं, क्रिएटिव्हिटी पाहिजे, क्रिएटिव्हिटी. म्हणजे कसं म्हणजे 3-4 मुली बिकनी घालून बीचवर असे पहुडले, असं सुरुवात करायची. अगरबत्तीच्या ऍड मध्ये बिकनी घालून मुली? तेच तर महत्वाचं आहे ना. अगर ऍड बिकनी आहे ना, तो बिकनी चाहिए. सेन्शियस. हा तेच ते तसं पाहिजे. म्हणजे जाहिरात बघितल्यावर लोक अशी ना गरम गरम झाले पाहिजे, चवताळले पाहिजे. चवताळले पाहिजे. कसं माहिती का, म्हणजे असं बीचवर बिकनी घालून 3-4 मुली अशा पहुडलेल्या आहेत आणि त्यांच्या केसांचा आंबाड्यामध्ये आपण उदबत्ती खोतायच्या आणि त्यातून जो सुवास येणार ना, त्या सुवासाला असं मुलांचा तांडा असं धावत धावत त्यांच्या दिशेने येणार. ही सुरुवात. अगरबत्तीच्या वासाने मुलांचा तांडा धावणार मुलींकडे. त्या परफ्यूमच्या वासाने मुली नाही धावत येत का मुलांकडे? तसं तीच आयडिया आपण वापरायची. काय फालतू आयडिया आहे हो सर. है ना? एवढी फालतू आयडिया आहे. मस्त मस्त. नाही सर, मला ना तुम्हाला काय म्हणायचं ते माझ्या लक्षात आले. कळलं ना तुला? आता मी तुला सांगतो. आता आपल्याला विम्याची ऍड करायची. विमा. काय सुरुवात आहे तुझ्या डोक्यात? विमा म्हणजे संरक्षण. हा, मग आपण काय दाखवायचं? एक विमा एजंट दाखवायचा. तो एका फॅमिलीला सगळी कॉन्सेप्ट अशी समजावून सांगतोय असं दाखवायचं. आणि मग कुत्र पण नाही पाहणार ती जाहिरात. तुला कळलं नाही का मला अजून काय हवंय ते? काय हवंय, माझ्या डोक्यात सुरुवात काय माहितीये का? काय? एक स्त्री शॉवर खाली आंघोळ करते. सर, विम्याच्या जाहिरातीत स्त्री शॉवर खाली अंघोळ. सेन्सेस ना बेबी, तेच ते ना. Sense. तर कसं माहितीये का की शॉवर खाली एक स्त्री आंघोळ करते. ओके, हा. तू करून दाखवायचा. हा? जस्ट यार, तुला कळायला नको का? हा, मी करते. प्लीज यार, प्लीज. करते सर, करते. हा, तर शॉवर खाली तू आंघोळ करतेस आणि अचानक नवऱ्याचा किंकाळण्याचा आवाज येतो. आ! आणि ती तशी धावत बाहेर येते. टॉवेल घे, टॉवेल घे. हा. ती तशी धावत येते टॉवेल बांधून आणि बघते तर काय काय? नवऱ्याला अटॅक आलाय आणि तो गेलाय. ओह नो. ती बॉडी बघून ती आनंदाने नाचू लागते. सर, नवऱ्याची अशी डेड बॉडी बघून ती आनंदाने नाचू लागते? हा, कारण तिच्या नवऱ्याने आपल्याकडून विमा घेतलेला आहे ना, 5 करोड. ते 5 करोड तिला मिळणार म्हणून ती बेले डान्स करते आणि आपली लाईन येते, आमचा विमा घ्या आणि मरणाला हसत हसत सामोरे जा. क्रिएटिव्हिटी. काय सॉलिड फालतू आयडिया हो सर. आहे ना? सॉलिड फालतू आयडिया आहे ना? सर, तुम्ही मला एखादी जाहिरात सांगा ना. ओके ओके. हा, म्हणजे मी बनवते, मी प्रयत्न करते. ओके, बघा आत्ताच ना एक सुई दोरा कंपनीची ऍड आली आहे माझ्याकडे. हा. शिवनी सुई दोरा असं त्यांचं प्रोडक्ट आहे. ओके ओके. तुझ्या डोक्यात काय सुरुवात आहे? माझ्या डोक्यात असं आहे की एक मशीन असते. हा. म्हणजे आपण एक मशीन दाखवायची समोर. त्याच्या समोर एक स्त्री बसलीये. शी आज परत तू. पुढचं ऐका ना सर. हा. एक गरीब बिचारी स्त्री बसलीये बिकनी घालून. Yes, correct, baby, correct. सेन्शियस सर, सेन्शियस. आणि ती त्या कापडावर कॉन्सन्ट्रेट करून ते कापड शिवते आणि ते कापड असतं उसवलेलं. आणि त्या उसवलेल्या कापडाला बघून तिला एक जिंगल सुचते. ती जिंगल मी गाणार. हा, त्याचे राईट माझ्याकडे. गाणं सर. उसवलं गाणं गोत सार, आधार कुणाचा नाही. भेगळल्या भुईपरीची ना, अंधार जीवाला जाळी. झाले सर. तर हे सगळं उसवून शिवून झाल्यानंतर ती म्हणते, सगळ्यांनी वापरा शिवणे सुई दोरा. ओके बेबी, तुला जमलंय. आता आपण कामाला सुरुवात करूया. तुला सांगतो, आताच मला एक नवीन क्लायंट मिळालेला आहे, विशाल मुंगी. या माणसाने मुंगी मारण्याची पावडर तयार केलेली आहे, ती त्याला विकायची आहे. तुला काय सुरुवात दिसते ऍडची? आली डोक्यात आली आहे सर. हा, तोंडावर पण येऊ दे. एक
एक मुंगी हा रस्त्यावरून चाललीये बिकणी घालून. मुंगी कशी घालणार बिकनी? अशी अगं अशी कशी? मुंगी आधीच उघडी असते त्या ती बिकनी कशी घालणार? तुला ना अगं माझी जी कन्सेप्ट आहे ना आपण दोघं मिळून इम्प्रोवाइज Okay, करूया okay, ओके हा. कसं माहिती आहे आपण एक असं हॉल दाखवूया आणि त्या हॉलमध्ये ना माणसांची गर्दी दाखवूया मुंग्यांसारखी. मग त्यांना मी मारायचं पावडरने. तुम्ही तर मुंगी- अगं टॉप अँगलने कॅमेरा असणार ना मग टॉप अँगलने माणसं मुंग्यांसारखी दिसणार. हा करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके तर तिथे ना सगळी माणसं वाट बघतायत वधूची. हा आणि वधू काय करते? काय करते? शॉवर खाली अंघोळ करते. Correct, correct. येते 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 तर ती शॉवर खाली आंघोळ करत असते. आंघोळ झाली ती मंडपात येते नटून थटून नटून थटून आणि दूरवरून असा नवरदेव चालत येतो. पिकनी घालून. नवरदेव बिकनी कशाला घालेल? सर ऍड बिकनी है तो बिकनी चाहिए ना. तुला काय पण बोलू नकोस हा. तर नवरा येतो मंडपात आणि बायकोला बोलतो प्रिये तू आज इतकी गोड दिसतेस इतकी गोड दिसतेस की मला भीती वाटते ग. कसली? तुला मुंग्या तर नाही लागणार ना म्हणून ही घे पावडर मुंग्या मारण्यासाठी. वा सर सर फॅन्टॅस्टिक फालतू आयडिया सर फॅन्टॅस्टिक फालतू. आपण ह्याच्यानंतर ना त्या दोघांचा हनीमून दाखवूया. ओके बेडवर नवरा बायको झोपले. हा हनीमूनच्या दिवशी त्यांच्यावर असा झूम हम्म. कॅमेरा पॅन होतो आणि दिसतं एक पाकिट. आ? मुंग्यांच्या पावडरचं पाकिट. मला वाटलं काय वाटलं काय वाटलं काय वाटलं? कशाला आता जाऊ दे ना झालं ना संपलं ना. चला तुला जमलेलं आहे सगळं जमलेलं हो, आहे. जमलंय. तर मला सांग तू पेमेंट किती घेणार? काय सॅलरी आहे तुझी? 0. का? का म्हणजे अहो तुमच्यासारखे जे जाहिराती बनवतात ना त्यांची मेंटॅलिटी ऍक्च्युली बघायची होती मला. पण का? कारण मी एक पत्रकार आहे. अहो किती साध्या जाहिराती असतात त्या बनवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये किती बाजारूपणा आणता. 100 ऍड बनवता तुम्ही त्यापैकी 90 ऍड मध्ये तुमची जी स्त्री असते तुमची जी मॉडेल असते ती कमी कपड्यात असते का? बामच्या ऍड मधली स्त्री मुद्दाम तुम्ही तिचं पोट उघडं दाखवलंय का? ग्राईप वॉटर बाळाची ऍड हो तानल्या बाळाची ऍड त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं? त्याच्यात ही स्त्री तुम्ही कमी कपड्यातलीच दाखवली. कशासाठी? तुमची हीच वृत्ती बदलायची आणि याच वृत्तीच्या विरोधात मी एक आर्टिकल लिहिते. परवाच्या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला ते आर्टिकल वाचायला मिळेल. त्यामुळे प्लीज सर प्लीज तुमचा हा बाजारूपणा थांबवा आणि लोकांपर्यंत चांगल्या जाहिराती पोहोचवा प्लीज. गेली बाई आर्टिकल लिहाय काय फायदा होणार नाही तुम्हाला सांगतो. लोक पेपर वाचणार आर्टिकल वाचणार विसरून जाणार आणि संध्याकाळी टीव्ही समोर बसणार आणि डोळे फाडून आम्हीच बनवलेल्या जाहिराती बघणार. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं. आता नवीन जाहिरात तयार करणार. लाईट कॅमेरा ऍक्शन. खूप सुंदर झाला तुमचा काम. मी परीक्षकांना विचारते त्यांना कसा वाटला. मकरंद सर? मला वाटतं 2 पदर असतात नेहमी कुठल्याही गोष्टीचे. एक चांगला असतो एक वाईट असतो. वाईट जाहिरात बनवणारे जसे आहेत तशा चांगल्या जाहिराती बनवणारे खूप आहेत. पण तुमची कमेंट ज्या विषयी होती तो भाग फार महत्त्वाचा आहे. कारण कुठल्याही याच्यासाठी स्त्रीचं प्रदर्शन मांडणं यासाठीचे खणखणीत तुम्ही जी कमेंट केली जो मेसेज दिला तो फार महत्त्वाचा होता. त्याबद्दल अभिनंदन. रेणुकाताई? मलाही ह्या ॲक्टचा मेसेज खूपच आवडला आणि उसवले गाताना तू जे काय शिवण करत होतीस दॅट वॉज अप्रतिम. हायलाईट होता तो ॲक्टचा. सो ऑल द बेस्ट. खूप छान झालं. आपण तुमचे गुण बघूयात. रेणुकाताई? मकरंद सर? थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट. फ्रेंड्स, आपल्या दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी जजेसना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. सर
दोन्ही टीमचे आठवड्याचे मार्क्स आम्हाला प्लीज सांगा. यावेळेस चुरशीची स्पर्धा झाली, चांगले चांगले परफॉर्मन्स झाले. बघताना फार छान वाटलं, मजा आली. यावेळेस असं घडलं, म्हणजे मला माहीत नाही ते योगायोगाने घडलं काय, सुसाट टीमलाच दोन्ही जोकर्स मिळाले मला वाटतं, आणि बुंगाट टीमला ते नव्हते. पण यावेळेस बुंगाट टीमचं अभिनंदन करायला पाहिजे. विदाऊट जोकर रमी लावली तुम्ही. तर हा आठवडा तुमच्या नावे. फार छान परफॉर्मन्स आणि खूप सुपर्ब हे होतं. पुन्हा एकदा शुभेच्छा. पण स्पर्धा चुरशीची होत चालली हे जास्त महत्त्वाचं. शुभेच्छा. खरंच मकरंद म्हणाले तसंच की इतकी चांगली चुरस सुरू आहे इकडे ह्या मंचावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसा कॉमेडीमध्ये समतोल राखण्याची गरज असते तसंच तुमच्यात समतोल आहे मार्क्समध्ये पण. फार कठीण जातं आम्हाला परीक्षण करण्यासाठी. आणि इनफॅक्ट तुमचे ॲक्ट्स बघताना मला विसर पडतो की मी परीक्षक आहे म्हणून. मला अनेकदा जेव्हा मधुरा म्हणते रेणुकाताई तुमचं मत, तेव्हा मी प्रेक्षक आतून परीक्षक होते. त्यामुळे ते खरंच खूप मोठी कला आहे तुम्हा सगळ्यांचीच. तर त्याच्याबद्दल अभिनंदन. फ्रेंड्स, अशीच धमाल आणि कल्ला करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता. पण त्याचबरोबर गुरुवारी असणारे बुलेट ट्रेनचा स्पेशल एपिसोड. गुरुवारची जत्रा भानगडी सत्रा. त्यामुळे बघायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.